ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि। वंदे मातरम। भारताचे प्रथम गृहमंत्री यांचे जन्मदिवस आहे आणि राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरी शासनाने जाहीर केलेले आहे। त्या निमित्ताने आज रोजी गोमातेचे सजून आम्ही गोदौड एकता कार्यक्रम घेत आहोत। हमारी माता है। चला चला चला। जय श्री राम। जय गो हमारी माता है, सबको अमृत पिला। जय गो माता। जय माता की। गो माता की। भारत माता की जय। गो माता की जय। भारत माता की जय। गो माता की जय। उमाबाई धोंडप्पा बिराजदार, राहणार वडपार, तालुका दक्षिण सोलापूर, आदर्श कामधेनु संशोधन संस्था संचलित श्री कट्टेवादेवी गोशाळा महाराष्ट्र गोशाळा महासंघ याचे सचिव आहे। आज आमच्या समस्त महाजनचे गिरीशभाई शहाणे आम्हाला प्रत्येक आपल्या जिल्ह्यात कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन द्यायला सांगितलं आहे। अध्यक्ष सोलापूर जिल्हा महाराष्ट्र गोशाळा महासंघ आज आपल्या देशाचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त गौरक्षा एकता दौड ही आज काढण्यात आली होती। संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यातून सर्व गोशाळांच्या वतीनं आज ही दौड काढण्यात आली। या गौरक्षा दौड काढण्यानिमित्त एक मागण्या आमच्या महत्त्वाच्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायच्या होत्या, शासनापर्यंत, की गोशाळा महासंघ आणि इतर सर्व गोशाळा जे चालक आहेत, संस्थापक आहेत, आज या निवेदन देत आहोत की प्रत्येक गो मातेच्या संरक्षणासाठी पालनपोषणासाठी 100 रुपये प्रतिदिन प्रति गोश आम्हाला त्याचं एक अनुदान मिळावं। तसंच आज ज्या पूर परिस्थितीमुळे जर महाराष्ट्रात आपण बघितलं तर जेवढा मोठ्या प्रमाणावरती गोशाळांचं इन्फ्रास्ट्रक्चरचं वगैरे नुकसान झालेलं आहे, तर तो गोशाळासाठी कायमस्वरूपी इन्फ्रास्ट्रक्चर फंड शासनाने तयार करावा आणि गोसेवा आयोगाच्या निमित्ताने तो आम्हाला वितरित करण्यात यावा। त्यामुळं ही आज सर्व जीवांचं गोमातेचं संरक्षण करण्यासाठी त्याला आपण शासनानं महाराष्ट्रातला राज्यमाता म्हणून दर्जा दिलेला आहे। त्या राज्यमातेच्या संरक्षणासाठी आणि संरक्षणासाठी आणि संवर्धनाकरिता हा गोशाळांना मदत करणं अत्यंत आवश्यक आहे। समस्त महाजन ट्रस्टचे गिरीशभाई शहा, तसेच महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे शेखरभाऊ मुंदडा व सर्व गोशाळा संस्था संचालक व सर्व संघटना, विशेष करून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, अजून महाराष्ट्र गोशाळा महासंघ व इतर सर्व संघटनाच्या वतीनं आम्ही आज यांना हे निवेदन देत आहोत। गो माता की जय। जय श्रीराम। मी निविसेना महाराष्ट्र संस्थापक गोरक्षा दौड। आज राष्ट्रीय एकता दिवस, सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती, आज पोलादी पुरुष यांची जयंती, त्यामुळं आज आम्हाला वर्ण सांगण्यात आलेलं आहे गोसेवा आयोगाकडनं की सर्व जिल्ह्यातून गोदिंडी काढण्यात यावी। त्या पाठीमागचं कारण असं आहे की एका न्यायाधीशाने न्यायालयात निकाल दिला होता की गोमाता वाचलं तर आपला देश वाचल, गोमाता संपली तर आपला देश संपल, आणि गोमाता आहे तर आपलं अस्तित्व आहे। आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, कारण की पूर्ण जगाच्या पाठीवर आज प्रत्येक देशामध्ये भारतीय गोवंशाला आज खूप मागणी आलेली आहे आणि त्यामुळं हे देशी गोवंश टिकावं, वाढावं, यासाठी हा सर्व प्रयत्न चालू आहे। त्यामुळं आज आपण सरकारला जे प्रतिदिन 50 रुपये देत आहे सरकार, ते प्रत्येक 100 रुपये वाढवलं पाहिजे आणि गोशाळेमध्ये कचऱ्याचे शेड, पाण्याची व्यवस्था, चारा पाण्याची व्यवस्था ही वाढली पाहिजे। यासाठी आज आम्ही सरकारला निवेदन देत आहोत की तुम्ही लवकरात लवकर मागणी पूर्ण करा आणि गेल्या वेळेला जे पाठीमागचं राहिलेलं अनुदान आहे ते सुद्धा सरसकट द्या आणि जे पूर परिस्थितीमध्ये आता जे काही लोकांचे जनावरं गेलेले आहेत, गोमाता संपलेली आहे, त्यांना परत पूर्वस्थितीमध्ये आणून त्यांच्या दरवाजामध्ये हे देशी गोवंश राहिलं पाहिजे, यासाठी आम्ही आज निवेदन द्यायला आलो। जय श्रीराम, जय गो। जय गोमाता। मी आज विश्व हिंदू परिषद, बजरंग दल मी पुष्पलता गोविंदराव पाटील यांची गिरीमठ मठाधीश बोलते की गाव विश्वाची मात्र असं वेदाने सांगितल्याप्रमाणे गाय ही विश्वाची माता आहे आणि ती अमृतासमान आपल्याला सर्वांना दूध देऊन पोषण करते। परंतु हल्ली गायीविषयी भयंकर
खालच्या दर्जाला तिला नेऊन तिची कत्तल करत आहेत. तर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये महेशभाई भंडारी, सुधीर भैरवडे असे वगैरे वगैरे व्यक्ती गायीची पूजा करणारे आणि गायीला संपोषण करणारे, संगोपन करणारे, संरक्षण देणारे आहे. तर त्याच्यासाठी आपल्या सरकारने किंवा भारत देशातली जे काही महत्त्वाकांक्षी असतील, पशु संवर्धन करणारे, या सर्वांनी एक विचार करून गायीला राजमाता म्हणून एक दर्जा दिलेला आहे. तसंच राष्ट्रमाता म्हणूनही दुसरा दर्जा प्राप्त व्हायला पाहिजे. आणि त्याचबरोबर प्रत्येक गायीचं संगोपन करण्यासाठी सर्वांचा विचाराप्रमाणे आजच्या या वल्लभभाई पटेलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गायीला एक प्रत्येकी 100 रुपये तरी गव्हर्नमेंटकडून पोषणासाठी मिळावेत अशी सर्वांची अपेक्षा आहे. प्रत्येक व्यक्तीला एक विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या दारामध्ये, आपल्या शेतामध्ये गोपालन करावं. वंदे मातरम, वंदे गो मातरम.